कशी साजरी करावी दीप अमावस्या? आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. या दिवशी काय करावे? घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी. आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करावे. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना जरूर करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो. सर्वसाधारणपणे दिव्याची पूजा करताना पुढील मंत्राने त्याची प्रार्थना करावी. तो मंत्र असा: दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमं गृहान्मत्कृतां पूजा सर्वकामप्रदो भव. याचा अर्थ: हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. हा मंत्र म्हटल्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे. या पूजा व्रताची कथा आता आपण पाहूया. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीताला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्र झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला. त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तेथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे. दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने
फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये जरूर कळवा.